नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर म्युच्युअल फंड रिलेटेड हा तिसरा व्हिडिओ असणार आहे. मागच्या 2 व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिला जो व्हिडिओ होता, त्यामध्ये आपण बघितलं की आपण मंथली आणि वीकली बेसिसवर एस-आय-पी कशाप्रकारे चालू करू शकतो किंवा वन टाईम इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंड कशाप्रकारे चालू करू शकतो. त्यानंतर आपण सेकंड व्हिडिओ बनवला. त्यामध्ये आपण बघितलं की जे इंडेक्स म्युच्युअल फंड आहे, उदाहरणार्थ जर समजा निफ्टी बँक निफ्टी झालं, निफ्टी 50, सेन्सेक्स, मिड कॅप निफ्टी, फिन निफ्टी अशा प्रकारच्या इंडेक्समध्ये आपण कशाप्रकारे म्युच्युअल फंड करू शकतो, जिथं आपण वन टाइम म्हणा, मंथली म्हणा, वीकली म्हणा, एस-आय-पी कशा प्रकारे चालू करू शकतो हे पण बघितलं. आता हा जो तिसरा पार्ट आहे, जसं तुम्हाला टायटल बघून तर समजलं असेल, यामध्ये आपण बघणार आहे आउट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड जे आहेत त्यामध्ये आपण कशा प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो आणि काय असतं आउट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड मध्ये. आता सगळं सांगतो तुम्हाला, जरा शब्द डोक्याच्या वर गेला असेल, बट आउट परफॉर्मिंग म्हणजे काय? इतरांपेक्षा चांगले असणारे, म्हणजे इतरांपेक्षा चांगले रिटर्न देणारे म्युच्युअल फंड जे आहेत त्याला म्हणतात आउट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड. आता आउट परफॉर्मिंग जर म्युच्युअल फंड तुम्हाला शोधायचे असेल तर कसे शोधणार, त्याला पण काही स्टेप असतील, कसे आपल्याला भेटतील, त्यानंतर त्यामध्ये कोणते स्टॉक इन्क्लूड असतील, एक्सक्लूड असतील, तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही ते डिटेल जे तुम्हाला सांगतोय मी ते नीट ऐकून घ्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी धनचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी ओपन केलाय. तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, तिथे जाऊन धन प्लॅटफॉर्म वरती अकाउंट ओपन करू शकता. आणि धन वरती अकाउंट ओपन केल्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की तुम्ही हे म्युच्युअल फंड कसे फाइंड करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा जसं आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये बघितलं, तर या ठिकाणी जर फ्रंट पेज वरतीच म्युच्युअल फंड नावाचा एक ऑप्शन आहे, तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. तर आता या ठिकाणी मी म्युच्युअल फंड्स वरती जातो. आता म्युच्युअल फंड्स वरती गेल्यानंतर जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की इथं भरपूर सारे ऑप्शन आहेत, म्हणजे तुम्ही कोणत्या पण इंडेक्समध्ये जो म्युच्युअल फंड आहे तो पण बघू शकता. आउट परफॉर्मिंग आहे, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, सगळ्या डिटेल तुम्हाला इथं भेटतात. ठीक आहे. तर आता या ठिकाणी मी सिम्पली जातो. इथं जर तुम्ही बघितलं इन्व्हेस्ट इन आउट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड, इथं तुम्हाला दिसतंय खालच्या साईडला जे हाय रिटर्न्स इंडेक्स फंड, याच्या खाली इन्व्हेस्ट इन आउट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड, त्यावरती मला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारची विंडो ओपन होईल. आता जसं या ठिकाणी दिसतंय, आता इथं जे म्युच्युअल फंड किंवा हे जे कंपन्यांची लिस्ट आली ना, हे सगळे आउट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड आहेत, म्हणजे बाकीच्यांपेक्षा जास्त रिटर्न्स वाले. तुम्ही जर बघितलं तर आता इथं पण भरपूर सारे ऑप्शन आहेत, जसं की सगळ्यात पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो. आता हे जे म्युच्युअल फंड आले ते निफ्टी 50 आहेत. आता मला बँक निफ्टी रिलेटेड पाहिजे, तर मी या ठिकाणी क्लिक करणार, निफ्टी बँक करेन. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जर मला पाहिजे फिन निफ्टी तर मी या ठिकाणी फिन निफ्टी करेन. जर मला पाहिजे सेन्सेक्स तर या ठिकाणी मी सेन्सेक्स करेन. तर आता मी सध्या निफ्टी 50 वरती करतो. तुम्ही कोणता पण जो इंडेक्स आहे त्यानुसार तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता निफ्टी 50 वरती या ठिकाणी मी क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर खाली अजून एक लिस्ट तुम्हाला दिसते, जसं की लार्ज कॅप, मिड कॅप, ELSS, स्मॉल कॅप, लार्ज अँड मिड कॅप, त्यानंतर व्हॅल्यू, फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप, त्यानंतर कॉन्ट्रा, फोकस्ड, त्यानंतर सेक्टर आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिव्हिडंड यील्ड. तर असे भरपूर प्रकारचे ऑप्शन, म्हणजे तुम्हाला म्हणजे एवढं सोपं झालं की आधी असं नव्हतं. आधी म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल की तुम्हाला डायरेक्टली जो काही म्युच्युअल फंड आहे सजेस्ट केला असेल कुणीतरी, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बट आता एवढं सोपं झालंय की तुम्हाला आउट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड त्याच्या आत पण डिवाइड करून दिलं, म्हणजे तुम्हाला जास्त मेहनत करायची गरजच नाही आधीसारखी. तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे, म्हणजे अक्षरशः फंड मॅनेजर जसा असतो ना, ती सगळी सिस्टम यामध्ये दिलेली आहे. आता मी डायरेक्टली जातो लार्ज कॅप मध्ये. लार्ज कॅप का, तुम्ही जर बघितलं लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करतो तिथं रिस्क आणि प्रॉफिट थोडं कमी कमी असतं. मिड कॅप मध्ये करतो तिथं मॉडरेट असतं, स्मॉल कॅप मध्ये जास्त असतं. ठीक आहे. आता लार्ज कॅप मध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिला जो म्युच्युअल फंड या ठिकाणी आलाय तो म्हणजे निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड डायरेक्ट. ठीक आहे. तर आता इथं जर तुम्ही बघितलं तर मागच्या 3 वर्षाचे याचे रिटर्न किती आहेत, 81%. त्याच्या खालोखाल आला HDFC टॉप 100 फंड डायरेक्ट, त्यामध्ये 3 वर्षाचे रिटर्न 67%. त्यानंतर ICICI 66%, त्यानंतर JM लार्ज 65%, त्यानंतर बरोडा BNP 65%. तर आता हे 3 वर्षाचे. आता मला जर चेंज करायचं असेल, कारण मला मागच्या 1 वर्षाचे बघायचं, तर मी इथं 1 इयर करेन. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चेंज झाला. त्यानंतर व्हाईट ओक कॅपिटल लार्ज कॅप फंड, ज्याचे मागच्या 1 वर्षात 35% रिटर्न आहेत. त्यानंतर इन्व्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड, ज्याचे मागच्या 1 वर्षात 35% रिटर्न, 35.36%. त्यानंतर 33% बरोडा BNP. त्यानंतर बंधन लार्ज कॅप, ज्याचे 32%. असे जे टॉप रेटेड आहेत, म्हणजे तुम्ही जर बघितलं याची रेटिंग, आता मी तुम्हाला मागच्या 3 वर्षाचा डेटा दाखवतो आणि
निप्पॉन इंडियावरती जेव्हा मी क्लिक करेन तर इथं तुम्ही बघू शकता व्हॅल्यू रिसर्च 5 स्टार, मॉर्निंग स्टार पण 5 स्टार आहे. तर आता जसं की तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला म्युच्युअल फंड आले, तुम्ही सेक्टर डिवाइड केलं, तुम्ही इंडेक्स डिवाइड केलं, हे सगळं आलं, त्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंड आलं. आता पुढच्या सगळ्या स्टेप त्या सेमच असणार आहे. आता निप्पॉन वरती मी क्लिक करतो. आता जर तुम्हाला या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी इन्व्हेस्ट नाव वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एसआयपी करायची, ती मंथली करायची, वीकली करायची का वन टाइम करायची, या सगळ्या तुम्हाला गोष्टी अनालिसिस करायच्यात. तर आता या ठिकाणी मी मंथली करून दाखवतो. मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस दाखवल्यात आणि जसं तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट ॲज एसआयपी वर क्लिक करता त्या ठिकाणी तुमची पुढची प्रोसेस चालू होते. आता या ठिकाणी मी इन्व्हेस्ट ॲज एसआयपी केली, त्यानंतर तुमच्या नंबरवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी जसा तुम्ही टाकाल त्यानंतर पुढची स्टेप चालू होईल. आता या ठिकाणी मी ओटीपी एंटर करतो. ठीक आहे. ओटीपी टाकल्यानंतर पुढची जी स्टेप आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुम्ही तुमच्या बँक अकाउंट जे तुमच्या धन प्लॅटफॉर्मशी लिंक आहे त्याद्वारे डायरेक्टली पेमेंट करून एसआयपी चालू करू शकता. तर अशी एक सिंपल प्रोसेस आहे, तुम्ही ही फॉलो करून जसं की आपण इंडेक्स फंड बघितलं, मंथली विकली एसआयपी बघितलं, तसंच आउट परफॉर्मिंग जे म्युच्युअल फंड आहेत तुम्ही शोधू शकता आणि त्यामध्ये तुमचं म्युच्युअल फंड स्टार्ट करू शकता. तर जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.